लोणारमध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा हादरा. लोणार काँग्रेसमध्ये पुन्हा एक भगदाड. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नगर परिषदेचे 2 वेळेचे नगर उपाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील. विस्तृत बातमी अशी की नगर परिषद निवडणुकीत लोणारमध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा भगदाड पडला आहे. काँग्रेस पक्षाचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बादशाह खान पठाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेवर आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपला नगराध्यक्ष पदाचा अर्ज व प्रभाग क्रमांक 4 मधील त्यांच्या मुलाचा अर्ज मागे घेऊन बादशाह शेठ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बच्छिरे यांना बिनशर्त पाठिंबा देत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला आहे. तसेच शेख गफार शेख कादर व शेख जफर शेख गफार यांनीही आपले प्रभाग क्रमांक 4 चे अर्ज परत घेतले. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे, तालुका प्रमुख राजूभाऊ बुधवंत, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे, इक्बाल कुरेशी, विजय घोडके, शेख इक्बाल, उमेश कुटे, मोहम्मद ओवेस कुरेशी, श्रीकांत वादनकर, तानाजी आंभोरे, तानाजी व्यापारी, योगेश भोकन, गजानन मोरे, शेख सादिक शेख जमीर, विनायक मापारी, ज्ञानेश्वर दूध मोगरे, अशफाक खान, प्रोसेनजित बच्छिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सक्षमता बघून आणि आमदार तसेच इथलं पदाधिकारी यांचं काम पाहता या सगळ्या पक्षाला ताकद देण्यासाठी काँग्रेस पक्षामध्ये आतापर्यंत काम करणारे, पक्षाला उभारी देणारे, मजबूत करणारे जे बादशाह खान पठाण या ठिकाणी उपाध्यक्ष होते काँग्रेस पक्षाचे, त्यांनी या 10 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. पक्षाला मजबूत दिलेली आहे, समर्थन दिलेलं आहे, एक मोठा मास बेस दिलेला आहे. असा हा एक मोठा नेता आणि कार्यकर्ता लोणार नगर परिषदेतला आज शिवसेनेचं त्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे आणि त्यांनी जो नगराध्यक्ष पदासाठी जो अर्ज भरलेला आहे तो मागे घेऊन त्यांचं संपूर्ण समर्थन त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं रंजना गोपाळ बच्छिरे यांना दिलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि काँग्रेस पक्षाला ही एक मोठी चपराक आहे. काँग्रेस पक्षाच्याकडे मी तुम्हाला मागे पण सांगितलं की आम्ही त्यांना विनंती अर्जवे केली होती की आम्ही तुमच्या समोर सन्मानपूर्वक युती करू इच्छितो, परंतु यांना घमंड झाली होती आणि यांनी माझ्या आमदाराचा फोन सुद्धा साधा त्यांनी घेतला नाही आणि आमच्या विनंतीला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही. दिशाहीन आणि भरकटलेलं हे काँग्रेस पक्षाचं जहाज आहे. याच्या अनुषंगानं निषेध म्हणून या लोणार नगर परिषदेमधल्या जवळपास 15 ते 17 इथे असलेल्या काम करणाऱ्या निष्ठावान लोकांनी राजीनामे देऊन मोकळे झालेले आहेत. राजू मापारी असतील, त्यांचे सोबत संबोध गेलेले जवळपास 15 ते 20 अनिकेत मापारी, सगळे पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन रामराम केलेला आहे आणि ही सगळी मंडळी आता काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करणार आहे. याचं अवलोकन या पक्षाने करण्याची गरज आहे. बिहारमध्ये हारलेत, सगळीकडे हार होते, तुम्हाला अजून परिस्थितीची जाणीव नाही आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे आज सगळी जी काही तिकडे ओटी झाली ती भरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे येऊ लागलेली आहे. मला खात्री आहे बादशाह खान पठाण यांच्या येण्यामुळे आमचा जो काही स्ट्रॉंग होल्ड आहे तो आणखी मजबूत झालेला आहे आणि निश्चितपणाने लोणार नगर परिषदेवरती आता शिवसेनेचा जो झेंडा आहे तो फडकल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद आणि ग्वाही मी आपल्याला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आली रे आली, आली रे आली. अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा. अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा. कायदा लाईव्ह बातमीसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.